बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरच्या वाळूज मतदान केंद्रावरती ईव्हीएमचा खोळंबा झाला। मतदान केल्यानंतर मशीनमधून आवाज न आल्यानं हा खोळंबा होतोय। मशीन बदलण्याचं काम सुरू करण्यात आलं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करूया। संभाजीनगरचे आमचे प्रतिनिधी विजय चिडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। विजय, त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं, आवाज येत नव्हता असं मतदार सांगत होते। नेमकं काय प्रकार होता आणि आता याच्यामध्ये सुधारणा झाली आहे का? नक्की सर, जर पाहिलं तर वाळूज मध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। मतदान सकाळी 7 वाजता सुरुवात झाली होती, मात्र 7 वाजून पावणे 8च्या दरम्यान जर पाहिलं त्या मशीन मधून मतदान केल्यानंतर आवाज येत नव्हता। त्यामुळे त्या ठिकाणी मतदारांनी आक्षेप घेतला होता, या ठिकाणी आवाज येत नाही, त्यामुळे मशीन खराब असल्याचा देखील आरोप जो आहे तो करण्यात आला होता। त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची असणारी ईव्हीएम मशीन जी आहे ती देखील बदलली आहे। त्याचबरोबर पिसादेवी येथील देखील बूथ क्रमांक 15 मधील ईव्हीएम मशीन जी आहे तिच्यामध्ये देखील खराब झाल्याचं पाहायला मिळतं, बिघाड झाला होता, मतदान होत नव्हतं। त्यामुळे त्या ठिकाणची ही मशीन जी आहे ती आता प्रशासनाच्या वतीने बदलण्यात आलेली आहे। आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 ठिकाणी जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम मशीनचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतं। विजय, या सगळ्या संदर्भामध्ये हे सगळे अधिकारी काय सांगतात? कारण अशा पद्धतीनं मतदान महत्त्वाचा दिवस आहे आजचा आणि ह्या ज्या मशीन्स आहेत ह्या वापरलेल्या असतात, त्या दुरुस्त केलेल्या असतात म्हणूया, किंवा त्याच्यावरची जी योग्य प्रक्रिया आहे ती केलेली असते, तरी सुद्धा मतदान केंद्रावरती आल्यानंतर अशा पद्धतीचे बिघाड होणं हे योग्य नाहीये। प्रशासकीय अधिकारी काय सांगतात? नक्की सर, जर पाहिलं तर या मशीनी ज्या आहेत त्या सुरुवातीला जे टेस्ट घेतली जात असते, त्याचबरोबर मतदानाच्या काही कालावधी आधी जे आहे ते देखील या ठिकाणी त्याची तपासणी जी आहे ती केली जात असते। त्यावेळी मशीनी बघितल्या तर वाजत होत्या, मात्र त्यानंतर या मशीनीमध्ये जो आहे तो बिघाड झाल्याचं सांगितलं गेलेलं आहे आणि त्यामुळे या मशीनीचा बदल केलेला आहे। आता तांत्रिकी बदल जो असतो, टेक्निकल अडचणी असतात, असं अधिकाऱ्यांकडून उत्तर जे आहे ते देण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते। मात्र अनेक ठिकाणी जर पाहायला गेलं तर दरवेळा जे आहे ते या ईव्हीएम मशीन मध्ये जो आहे तो बिघाड झाल्याचा पाहायला मिळतं। यामध्ये कुठेतरी प्रशासन जे आहे ते हलगर्जीपणा करतं असं म्हणावं लागेल, कारण अनेक वेळा जर पाहिलं तर ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड जो आहे तो देखील आपल्याला झाल्याचा आणि त्याचमुळे विजय, खऱ्या अर्थाने आपल्याला असंही म्हणता येईल की मतदारांच्या मनामध्ये एक जी शंकेची पाल नेहमी चुकचुकते ती याच कारणांमुळे चुकचुकते। अशा पद्धतीचे बिघाड होतात, काही ठिकाणी आवाज येत नाहीत, काही ठिकाणी ज्या पद्धतीचा प्रतिसाद हवा असतो तसं घडत नाही आणि त्यामुळे मग लोकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते की आपलं मतदान हे योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला आपल्याला ज्याला द्यायचंय त्याला ते गेलंय की नाही। धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।